आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सांगलीत जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचे काही सदस्य आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात सहभागी झाले आहेत। त्यामुळे आघाडीची एकूण सदस्य संख्या आता 37 वर पोहोचली आहे। मागील जिल्हा परिषदेत ही संख्या 34 होती। त्यामुळे यामध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे। यावेळी बोलताना आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की सर्व घटक पक्ष एकत्र येऊन सांगली जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणार आहेत। जिल्हा परिषदेमार्फत आदर्श पद्धतीने नागरिकांची सेवा करण्यावर भर दिला जाणार आहे। तसेच मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत सर्व शाळांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाणार असून शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील। आरोग्य क्षेत्रातही स्मार्ट PHC संकल्पना राबवून सर्व औषधे उपलब्ध करून देणे, तसेच डॉक्टर आणि कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। यासोबतच जिल्ह्यातील शेती आणि फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देत सर्वसमावेशक विकास साधण्याचा आघाडीचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती। त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्या बरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी, 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले। त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून हे सदस्य निवडून आणलेले। त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते। त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत। म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उपाटा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेचे 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत। या सगळ्यांची मिळून आता 37 संख्या झालेली आहे। अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आत्ताच गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू। एक जिन्सीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची, हदगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही। तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू। राज्यात एक शिवसेना एक पक्ष सत्ताधारी पक्षांनी पाठिंबा दिला असं असताना सांगली जिल्हा परिषद तुम्हाला पाठिंबा दिला आहे। कितपत तिकीट आणि कितपत आमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत, शिवसेना उभाटा या पक्षाची 1 आहे। या तिघांची बेरीज 30 होती। घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणती विनाअट पाठिंबा दिलेले आहे। त्यांचे नेते म्हणून माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजित घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्र देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आज नाही, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून काम होणार नाही। त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्ष एकत्रित काम केलेलं आहे। आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत। त्यामुळे हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील असं आम्हाला खात्री आहे। अजित पवार गटाचा एक सदस्य जो बाहेर आहे त्याच्यावर अंतर्गत कारवाई होणार नाही, असं आहे की तो
पवार पक्षाच्या नेत्यांचा प्रश्न आहे आणि तोही जो गेलाय तोही आमच्याबरोबरच होता. दोन चार रात्री त्यांनी आमच्याबरोबर घालवलेले आहेत. त्यामुळं त्याच्याही मतपरिवर्तन कालांतरानं होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळं कोणावर कारवाई करणं हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. तो त्यांच्या पक्षाच्या प्रतोदांनी आणि नेत्यांनी घ्यायचा निर्णय. तुमच्याबरोबर असणारे माजी खासदार मात्र तुम्हाला सोडून गेले, त्याचा काय परिणाम झाला? आमची 34 सदस्य संख्या वाढली आणि आता 37 झाली. तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेचे आमदार सुभाष बाबर यांच्यावर तुमचं एक समझोता होता. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीत ते तुमच्यावर राहिलेले, पण आता शिवसेनेचे 2 सदस्य आले, तर हे नेमकं काय राजकारण आहे? असं आहे की राजकारणामध्ये संख्येला महत्त्व असतं. त्यांच्यावरती कोणतंही भाष्य करणार नाही. पण तानाजीराव पाटील राजवाडी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी विधानसभेतही शिवसेनेचं काम केलेलं आहे. ते आज आपल्याकडं आहे आणि आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका एकत्रित लढवायचं असं ठरवलेलं आहे. पण त्या थांबून नवीन गीत म्हणा ते पण पण त्याला चंद्रकांत पाटलांनी त्याला तुम्ही विभागातला दोघांच्या मध्ये अशी उपमा दिली. जयंत तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांच्यामध्ये विभाग घातला असं चंद्रकांत दादा म्हणाला. तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो, चंद्रकांत पाटील हे माझे चिंतक आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या विधानाबद्दल मी बोलायचं नाही अशी भूमिका मी कायम केली. माझ्याकडून काही पाचशे फुटला